मानसिक दृष्टिकोन आम्हाला काही सुचत नव्हतं. एक तर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा उठलो मला असं वाटलं की फार घाणेरडं स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नातून बाहेर अजून पण आम्हाला ते दोघांना सांगतो. पोलीसमध्ये लाखो पोलीस असतात आणि जे मंत्री असतात त्यांच्या प्रोटेक्शनसाठी तुमच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा मंत्री हा तुमच्या आमच्यासारख्या सगळ्या महाराष्ट्रातलं सर्वसामान्य आपलं नुकसान गेलं. तसं त्या माळी म्हणून आहे आज नाशिकला गेल्या विसर्जन करायला. उद्या असतं उद्या भेटेल पण फॉलो आम्ही आहोत. त्यांचं परमनंटचा एक विषय करू. दुसरं जर शिक्षणाला कुठे काही अडचण आली तर आम्ही आहोत. समजा शिफ्ट करायला झालं समजा नाही त्यांची शिक्षणाची जबाबदारी आमची. आता हे मराठी का इंग्लिश पण मग इथं तुम्ही शाळा तुम्ही चूज करा. आम्ही तिथं बोलतो तिथे जाते. हा 7वी किती 7वी म्हणजे 8वी. तुम्ही शाळा ठरवा, हॉस्टेल का काय करायचं ते ठरवा, आम्हाला कळवा. सांगा ना मला तुम्ही कसं सांगा त्यांना सांगा माझ्या लोकांना सांगा. पण हे काय पूर्ण जबाबदारी ही घटना आणि जसं तुम्ही दुःखात असाल तसं आम्ही पण आहोत. त्या दिवशी तुम्ही काम झाला पाहिजे सगळे होईपर्यंत तो पण होता. तुमचे एक आले होते ते कोण उमेश सारखं काहीतरी बाकी आय थिंक ठाण्यावर येत होते मुंबईवर. आम्ही होतो तिथं पण आताच येत नव्हते. साहेबांनी खूप प्रयत्न केले सोडलं नाही. नंतर मग मी सांगितलं आम्ही जेव्हा गेलो ना मी आज फोन केला परिवारातले जे कोणी असतील त्यांनी